सातत्याने वारकरी संप्रदायातले जे पूज्य आणि महनीय संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपवर्ध केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे. माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.